पाल्याच्या भिंडात होता सरडा आणि सगळा जळल्यावर भाव झाला एकदम खुशीच. उठलेलो तेवढ्यात पप्पाने म्हटलं गाडी तुझा. गाडी पशी पाण्याची बादली घेऊन आलो. गाडीवर पाणी जी मारलो ती पुसायला सुरुवातच केलो. गाडी घेऊन झाल्यावर गाडी किती चमकल्याची कमेंट मध्ये नक्की सांगा. तिथनं घरात जाऊन आवरलो की डायरेक्ट आलो बाजारात, कारण आज होता रविवारचा बाजार. तेवढ्यात ती भाव दिसली. ह्यांच्या संग एक दोन शब्द बोललो आणि चाललो की. आणि रविवार जर आनंद घालावा झाला तर आपल्या आयुष्यात चिकन तर लागते. मग इथनं चिकन घेतलं आणि घरात ठेवलो. तिथनं आलो डायरेक्ट पोरांनी मग तिथे मुष्टत जायचं. मुष्टत आलो तेवढ्याच एक एक करून सगळी पोरं आली. तिथनं एक दोन तास गेम खेळली आणि चाललो परत घराकडे. सकाळी आणलेलं चिकन तयार होतं. मग तेव्हा ताव दिलो आणि तेवढ्यात बाहेर तर इकडे सोन्यात आणि प्रथम बोलत थांबलेली. सोनदार म्हटला गाडी सर्व्हिसिंग करायची. सर्व्हिसिंग सेंटरवर चाललोय तेवढा ट्रॅफिक मध्ये अडकलो. तिथनं सर्व्हिसिंग सेंटरवर पोहोचलो. गाडी सर्व्हिसिंगला घेतली, पाणी तर मारली. नंतर गाडीला फोम मारल्यावर असली गाडी दिसली की नाही काय विचारू नका. गाडी काही चमकाली कमेंट मध्ये नक्की सांगा. मग तिथनं भावानामाने चौका सोडला आणि भाऊ गेला. चौकातनं मुष्टत आलो तर मुष्टत कोण नव्हतं. काय शिक काय माहिती. मग म्हटलं आता घरात जाऊन अभ्यास करूया. जवळपास 1.5 तास अभ्यास केलो. तेवढ्यात गल्लीत शिकोडी केली. तवर इकडे या भावाचं काय वेगळं तरी बाटली फोडायला, कारण सकाळी क्रिकेट खेळताना बॅट एकदमच फुटलेली. बॅटला अशी बाटली लावून धग दिली की नाही बरोबर बॅट फिट होत्या. तुम्ही पण असं केला की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा. पोराने आणलेला सगळा पण अचानक त्या बिंड्यातनं सरडा कसं काय भरायला काय माहिती. पोरांमध्ये आता यो सगळा दळायचा. सगळा दळल्यावर सिद्ध एडिटर काय खुशीत झालता. घरात गेलो टोप्यांनी अप्पर घातलो आणि आलो मुष्ट. इकडे तर काय शिकड केली नव्हती. तवर इकडे भावाने विकतच लाकडं आणला की. मग तेवढा तिकडे शेकोटी पेटवली आणि शेकाय चालू केली. तेवढा तिकडे यो भाऊ बघा डायरेक्ट पोतच घेऊन आला शेकायला. विषय झाडो पोरं आमच्या इथली टॉप ताईशे. तेवढा त्यांची भांडणं बघा कशासाठी लागले. चॅनल ठेवले माझ्या जानीला असं म्हणलंय. तेवढा तिकडे शेकत बसेल तेवढा आपल्याला घरातनं फोन. त्यामुळे आपल्याला तर घरला जायला लागलं. चला तर व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, भावा तुमच्या फॉलो करा.